नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन सदाशिव जाधव, CEO अँड फाउंडर ऑक्सिजन अकॅडमी. बघा, आता 10वीचा रिझल्ट लागला आणि 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर ऑलमोस्ट स्टुडंट जे आहेत ते सायन्स बॅकग्राऊंड चूज करणार आहेत आणि सायन्स बॅकग्राऊंड चूज केली की मग त्यांच्या डोक्यात येतं एक तर मला इंजिनियर व्हायचं आहे किंवा डॉक्टर व्हायचं आहे. आता इंजिनियर व्हायचं आहे म्हटल्यानंतर त्यांच्या डोक्यात पहिल्यांदा येतं की मला JEEची एक्झाम द्यायची आहे. ओके, JEEची एक्झाम द्यायची किंवा मला जर डॉक्टर व्हायचं आहे तर मला नीटची एक्झाम द्यायची. तर या JEE नीटमध्ये किती कॉम्पिटिशन आहे याचं कुठलंही माहिती न घेता किंवा आम्ही त्याला म्हणतो काउन्सिलिंग न घेता की तो विद्यार्थी JEEचं स्वप्न बघतो किंवा नीटचं स्वप्न बघतो. तर आपल्याला थोडंसं प्रॅक्टिकली माहीत असलं पाहिजे की JEEला किती विद्यार्थी बसतात. तर जवळपास 14 लाखाच्या आसपास विद्यार्थी, ओके, 14 लाखाच्या आसपास विद्यार्थी JEEला बसतात आणि नीटला जवळपास 24 ते 25 लाख विद्यार्थी बसतात. आता या 14 लाखामधून IIT ज्याचं स्वप्न आहे, ज्या विद्यार्थ्यांचं काय स्वप्न आहे, IIT स्वप्न आहे, त्या IITला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती फक्त 17,000 आहे. म्हणजे 14 लाख विद्यार्थी बसणार आहे आणि 17,000चं सिलेक्शन आहे. विशेष गोष्ट म्हणजे काय माहिती का, या 14 लाखामध्ये 1 लाख विद्यार्थी असे आहेत ज्यांना 10th एक्झाम मध्ये 10th बोर्ड मध्ये 95% अँड अबव आहेत. असे 1 लाख विद्यार्थी आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये बरं, हे 95% अबव जे पर्सेंटेज मिळालेले आहेत, ओके, एवढे 95% अबव मिळालेले विद्यार्थी हे ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत. बरं, मग या 1 लाखामधून 17,000 कडे जाणारी संख्या आहे. म्हणजे याचा अर्थ ज्यांना 95% ऑलरेडी टॅलेंट विद्यार्थी आहे आणि तो इथे बसलेला प्रयत्न 1 लाख विद्यार्थी प्रयत्न करणारच आहे. मग या 17 लाखामधून, या 14 लाखामधून 1 लाख विद्यार्थी गेले, 13 लाख मुलांचं काय होणार आहे माहित नाही. नो, काही जण NITला जातील, बरं, JEE मेन्स फक्त करतील आणि मेन्स मध्ये चांगला स्कोर करून NIT कॉलेज. NIT कॉलेज सगळे चांगले आहेत का, हा मोठा प्रश्न. IIT कॉलेज सगळे चांगले आहेत का, याच्यासाठी काउन्सिलिंग गरजेचं आहे, यासाठी माहिती घेणं गरजेचं आहे. काउन्सिलिंग म्हणजेच माहिती घेणे की त्या करिअर विषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. पण ही जी एक्झाम आहे ही टोटली NCERT बेस्ड एक्झाम आहे. म्हणजे ज्याचं CBSE बॅकग्राऊंड आहे ज्या विद्यार्थ्यांचं, त्यांच्यासाठी ही एक्झाम थोडी कम्पेअरेटिव्ह आपल्याकडे जे महाराष्ट्र बोर्डचे विद्यार्थी असतात त्यांच्यापेक्षा कम्पेअरेटिव्ह जे CBSEला आहेत त्यांना ही एक्झाम सोपी जाणार आहे. परंतु आपल्या महाराष्ट्र बोर्डमधले विद्यार्थी जे आहेत त्यांना क्रिटिकल बेस्ड थिंकिंग शुड बी खूप कमी मुलांना माहिती आहे की क्रिटिकल बेस्ड थिंकिंग काय असतं. हा जो पेपर असतो JEEचा क्रिटिकल बेस्ड थिंकिंग असतो आणि MST CETचा जो पेपर असतो, दुसरा ऑप्शन काय आहे की MST CET. हा ऑप्शन आहे तो महाराष्ट्र बोर्डचा, म्हणजे आपले विद्यार्थी जे आता महाराष्ट्र बोर्डचा रिझल्ट लागला, पुढे सुद्धा 11वी 12वी महाराष्ट्र बोर्डमध्ये करणार आहेत, त्यांच्यासाठी सगळ्यात सोपा वे आहे. ही एक्झाम जी असते ती 200 मार्क्सची आहे. ओके, इकडे निगेटिव्ह मार्किंग आहे, CBSE बेस लागतो. काही मुलं ही 1 लाख मुलं आहेत, हे 8th स्टँडर्ड पासून प्रिपरेशन करतायत, JEE मेन्स करायचे, JEE ऍडव्हान्स करायचं किंवा IITला जायचं स्वप्न बघतायत 8वी पासून. आणि आपल्या विद्यार्थी 10वीला 95 पडला की तो स्वप्न त्यावेळी बघायला सुरुवात करतो की आता मला IIT व्हायचं. दुसरी गोष्ट, नीट मध्ये पण तीच परिस्थिती आहे. 25 लाख विद्यार्थी आहेत, 65,000 जागा आहेत. ओके, मग उरलेल्या 24 लाख विद्यार्थ्यांचं काय? बरं, म्हणजे इथं MBBSच्या गव्हर्नमेंट शीट खूप कमी आहे. इथं आपल्याला बघा, आपल्या महाराष्ट्रातून ना, मी महार बोलतो, मराठी लोकल बोलतो, एक तालुका आहे, त्या तालुक्याची लोकसंख्या जवळपास एक शहराची म्हणायला गेलं तर 1 लाखाच्या आसपास असेल. ते 1 लाखामधून जवळपास प्रत्येक वर्षी हजार एक विद्यार्थी नीट आणि JEEसाठी जातात. त्यापैकी सिलेक्शन किती जणांचं होतं? एकच. म्हणजे 1000मध्ये 1 म्हणजे 0.1% सिलेक्शन आहे JEEसाठी आणि त्यासाठी पालक धडपड करतात की माझा मुलगा JEE झाला पाहिजे, कारण की त्याला 10thला 90% आहे किंवा 10thला माझ्या मुलाला 85 आहे किंवा 80 आहे, कळालं, 95 आहे, म्हणून मला JEE नीटला टाकायचं. नो, तो क्रायटेरिया नकोच आहे. क्रायटेरिया काय आहे JEE नीटला जाण्याचा तो थोड्या वेळात मी डिस्कस करतो. कारण आपण CET बघू की CET काय आहे. तर मी सांगितलं की JEE आणि नीट ही क्रिटिकल बेस्ड थिंकिंग एक्झाम आहे आणि MST CET जी एक्झाम आहे ती क्रिटिकल बेस्ड थिंकिंग नाही, ती स्पीड अँड ॲक्युरेसीची एक्झाम आहे. इथे तुम्हाला लागतं स्पीड आणि ॲक्युरेसी. ओके, स्पीड अँड ॲक्युरेसी तुम्हाला लागणार आहे.
या दोन गोष्टी तुम्हाला इथे एमएसटी सीईटी लागतात. बरं सीईटी मध्ये आपल्याला 200 मार्काची एक्झाम आहे. 3 सब्जेक्ट आहेत, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे आणि मॅथ्स आहे. मॅथ्स आपला 100 मार्क्सचा आहे, केमिस्ट्री 50 मार्क्सचा आहे, फिजिक्स 50 मार्क्सचा आहे. म्हणजे जवळपास 200 मार्क्स झाले. जर समजा 80% चा एखादा विद्यार्थी आहे आणि त्याने हे ड्रीम बघितलं की मला एमएसटी सीईटी थ्रू ऍडमिशन घ्यायचं आहे, समजा त्याला आपण मानू की त्याला 80% आहे तर मॅथ्स मध्ये 70 तरी पडतील. ओके, केमिस्ट्री सारखा सब्जेक्ट आहे, थोडासा मार्क्स देणारा सब्जेक्ट आहे, 40 मार्क्स पडतील. फिजिक्स थोडासा टफ आहे, आपण 38 पडतील. तर नियर अबाउट 140 त्याची टोटल होणार आहे, 140. आणि 140 म्हणजे 98 to 99% पर्यंत जातो. तो विद्यार्थी 98 to 99% पर्यंत जातो. आता जर तो 98, 99% पर्यंत गेला तर तो विद्यार्थी जर 98-99% वर गेला तर त्याला महाराष्ट्रामधलं टॉप कॉलेज मिळतं. सीयूपी सारखं कॉलेज त्याच्यावर तर सीयूपीला 99 च्या अबाव लागतं. सीयूपी सोडून द्या. सेकंड आहे व्हीजेटीआय पण सोडून देऊ आपण. व्हीजेटीआय मुंबईचं आहे ते पण सोडून देऊ. 3 नंबरच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल पीआयसीटीला. 3 नाही आहे तर 4 नंबरला वालचंद तरी मिळेल. वालचंद कॉलेज चांगली, खूप चांगलं कॉलेज आहे. 5 नंबरला एसपीआयटीला तरी मिळेल. ओके, एसपीआयटीला तरी मिळेल. खाली जाईल 6 नंबरला जाईल, 7 नंबरला जाईल, 8 नंबरला जाईल, पीसीसीयूला तरी मिळेल. म्हणजे मला सांगायचं काय की टॉप 10 कॉलेजमध्ये कुठला कुठे ऍडमिशन मिळेल जिथं खूप चांगल्या कंपन्या सीओपी व्हीजेटीला मायक्रोसॉफ्ट सारखी गुगल सारखी कंपनी जाते. वाय आहे फक्त आयआयटीला जातात कंपन्या, सीओपीला व्हीजेटीला सुद्धा अशा कंपन्या येतात आणि तिथं जाण्यासाठी माझा आपल्याकडे एमएसटी सीईटी आहे. ओके, मला तुम्ही म्हणते सर मग माझ्या मुलाला मी जेई करायलाच नको का, माझ्या मुलाला नीट करायलाच नको का? करायला पाहिजे. आता कुणी केलं पाहिजे ते गोष्ट आहे. पहिली गोष्ट कुणी केलं पाहिजे, पहिली गोष्ट त्या मुलाला मोबाईलची अजिबात सवय नको. 0 1 मिनिट पण तुमचा मुलगा मोबाईल वापरत नाही. म्हणजे काही मुलांना सर मी डॉट सर्च करायला चॅट जीपीटी वापरतो किंवा मी युट्यूबचे काही शॉर्ट्स व्हिडिओ बघतो किंवा युट्यूबचे वन शॉट व्हिडिओ बघतो. नो, त्याला मोबाईलची अजिबात सवय नको. म्हणजे पहिली गोष्ट तो मोबाईलपासून लांब राहायला पाहिजे. सेकंड, त्याची फ्रेंड सर्कल खूप स्मॉल असलं पाहिजे. एखादा मित्र म्हणजे तो 80 आता आपण 80% मुलाचा घेऊन चाललेला आहे, 80% मुलगा फ्रेंड सर्कल कमी पाहिजे म्हणजे काय, एक मित्र पाहिजे. आणि तो एक मित्र किती पाहिजे, तो एक मित्र 90% पाहिजे, तो त्याच्यापेक्षा हुशार पाहिजे, तर त्याचं कल्याण होईल. आणि ह्याने जर 7 मित्र केले तो घोळका करून फिरत राहील, तो प्रत्येकाचा बर्थडे तो बर्थडे सेलिब्रेट करत राहील, कुठेतरी फिरायला जाईल. म्हणजे मित्रांची संख्या गावात थोडासा इम्पॅक्ट पडतो. मित्र आयुष्यात नको का, पाहिजे, पण हे 2 वर्ष झाल्या नंतर पाहिजे, आता नको. तिसरी गोष्ट अपोजिट जेंडर पासून लांब राहिले पाहिजे. म्हणजे काय, तर मुलगा असेल तर मुलीपासून लांब राहायला पाहिजे, मुलगी असेल तर मुलापासून लांब राहायला पाहिजे. आता या एज मध्ये ते दोघे एकमेकांपासून लांब राहिले पाहिजे. नंतर भवितव्यामध्ये इंजिनिअरिंगला गेल्यानंतर मेडिकलला गेल्यानंतर चालतं, परंतु आता या 2 वर्षासाठी ह्या 2 ज्या मेल आणि फिमेल आहेत हे दोन्ही एकमेकांपासून लांब राहिले पाहिजे. चौथी गोष्ट 100% प्रेझेंटी. तुम्ही क्लासला कुठेही जा, तुमची प्रेझेंटी 100% राहिली पाहिजे. तुम्ही रोज क्लासला गेलं पाहिजे, तुम्ही एकही दिवस बंक नाही केला पाहिजे. 100% प्रेझेंट असेल तर तुम्ही कन्सेप्च्युअली स्ट्रॉंग होत राहता. आणि 5वी गोष्ट, जर तुम्हाला जेई नीट करायचं आहे तर कमीत कमी 10 तास तुमची सिटिंग कॅपॅसिटी पाहिजे. तुमची सिटिंग कॅपॅसिटी किती पाहिजे, 10 तास पाहिजे. 10 तास अभ्यास करण्याची तुमची कॅपॅसिटी पाहिजे. जर 10 तास तुम्ही अभ्यास करू शकत नसाल तर नाही, शक्यच नाही, इज इट नॉट पॉसिबल जेई नीट म्हणून. ओके, आता बहुतेक पालकांना असं वाटतं की माझा मुलाला विचारलं की तू जेई नीट करणार का, हो करणार. मग सरांनी तू जादू सरांचा आपण व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओ सरांनी सांगितलं मोबाईल वापरायचा नाही, तो वापरणार नाही वापरणार. मग तू फ्रेंड्स एकच मित्र करणार, चांगला हुशार करणार. तिसरी गोष्ट काय, मुलीपासून लांब राहणार, मुलांपासून लांब राहणार. हा, मग 100% क्लास करा, हो जाणार आणि 10 तास अभ्यास करतात, हो करणार. हो म्हणतात, होतोय का, करतायत का. मग आता हे कसं कळणार की तुमचा मुलगा 10 तास अभ्यास करेल का नाही करणार. 10वी पर्यंत काय केलं ते बघायचं. 10वी पर्यंत त्याने शेवटच्या 3 महिने अभ्यास करून 90-95% काढले असतील तर नाही होणार. कारण शेवटचे 3 महिने त्याने 10 तास अभ्यास केलेलाच नाही, त्याने केला 4-5 तास अभ्यास आणि त्या 4-5 तासामध्ये त्याला पर्सेंटेज आलेले आहे. ज्याच्याकडे कन्सिस्टन्सी आहे, रोज अभ्यास करतोय, एकही दिवस ब्रेक घेत नाही, कन्सिस्टंट आहे, त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होऊ शकतं. बरं, याच्यामध्ये अजून काही खूप साऱ्या गोष्टी लपलेल्या आहेत. तर मी हा व्हिडिओ कशासाठी करतोय की मी यासाठी करत नाही की तुम्ही ऑक्सिजन अकॅडमीला ऍडमिशन घ्या म्हणून. ओके, कमीत कमी गायडन्स घ्यायला आपल्या महारामध्ये एक लोकेशन आहे, आपण एकदम भेटू शकतो. तुम्ही इथे आला म्हणून तुमचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन तुम्हाला रोज फोन आम्ही काय अजिबात करणार नाही की तुम्ही आमच्याकडे ऍडमिशन घ्या म्हणून. कुठलीही रिक्वेस्ट नाही, कुठलाही फोन कॉल बॅक नाही. फक्त येऊन आपल्याला गायडन्स घ्यायला काय हरकत नाही. जे योग्य असेल तर तुम्ही डिसिजन घ्या, तुम्ही सुद्धा द्या. आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या. कारण की खरंच जर मुलांनी हे सगळं फॉलो केलं ना तर 100% त्यांच्यामध्ये ग्रोथ होईल. थँक्यू, धन्यवाद.